नको त्याच्यामुळं आपलं आपलं सकाळी जायचं, काम करायचं आणि तिथं लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, हे आपल्याला सगळ्यांना करायचं. मित्रांनो, एकंदरीतच आपण पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 10 जून 1999 शिवाजी पार्कच्या मैदानावर स्थापन झाला. तो आदरणीय पवार साहेबांनी, संगनाजींनी, तारिक अनवरांनी, पदमसिंह पाटलांनी, छगन भुजबळ साहेबांनी, मधुकर पिचड साहेबांनी, विजयसिंह मोहिते पाटलांनी ह्या सगळ्यांनी स्थापन केला. प्रफुल्ल पटेल साहेबांनी, आम्ही सगळे ज्युनियर होतो. मी आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळे ज्युनियर होतो. पण तेव्हापासून आता या पक्षाला 26 वर्ष झालेली आहे. हा पुण्याच्या मातीतला पक्ष आहे. आपल्याला आपल्या परिसरातले सगळे प्रश्न माहिती आहे. म्हणूनच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामीण भागाने मला खूप चांगली साथ दिली. अनेक नगरपालिका माझ्या आल्या की नाही आल्या, तसं तुम्ही मला साथ द्या. सगळ्यांचं लक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे लागलेलं आहे. कारण पुणे जिल्ह्याचे सुपुत्रच आज हे पवार साहेब आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे. मला पण पुणेकरांनी भरभरून दिलंय. मी अनेक वर्ष तुमचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. आम्ही महाराष्ट्रात कुठेही असलो तरी आपलं पुणे, आपलं पिंपरी चिंचवड, आमचं ह्याच्यावर विशेष प्रेम आहे, विशेष प्रेम आहे. अलीकडे तर पोरं काय नादवली, इतरांना म्हणायला पाहिजे आय लव्ह यू, तर मलाच म्हणतात दादा आय लव्ह यू. त्याची आय लव्ह यू दादा आहे ना. हा, तर गमतीचा भाग जाऊ द्या. तुम्ही प्रेमापोटी बोलताय, आपलेपणापोटी बोलताय, जिव्हाळ्यापोटी बोलताय, मी तुमचं स्वागत करतो. परंतु नुसतं तसं नको. हे माझे 12 उमेदवार नाही, तुम्ही पण उमेदवार समजून जीवाचं रान करा आणि तुमच्या नात्यागत्यातले, मित्र परिवारातले जे कोणी तुमच्या जवळचे असतील त्यांना सांगा, बघू अजित पवार बरंच काही सांगत होते, एकदा बघू तरी त्याच्या विचाराच्या लोकांना निवडून देऊन. अशा पद्धतीनं तुम्ही पण काम करा. मित्रांनो, ज्या मातीनं आपल्याला सगळ्यांना मोठं केलंय त्या मातीला आपण कधीच विसरायचं नसतं. ही शिकवण आपल्याला बापदात्यांनी शिकवलेली आहे. काही लोक आपल्याला ज्या शहराने मोठं केलं ते शहराला विसरतात, ते त्या भागाला विसरतात. जसं की काही जण वेगवेगळ्या भागाला विसरलेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मित्रांनो, तुमचं माझं पुणे हे सुसंस्कृत शहर आहे. पुण्यात लोकांना असभ्य